न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। जनसेवेचा संदेश देणारा शौर्यराज पप्पू पाटील यांचा 5वा वाढदिवस। लहान वयात मोठा संदेश, गरजू मुलांसाठी समर्पित। आजच्या भौतिकवादी युगात वाढदिवस म्हणजे केवळ दिखावा न करता समाजासाठी काहीतरी देण्याची जाणीव जपणारा उपक्रम बालघर प्रकल्प येथे पाहायला मिळाला। शौर्यराज पप्पू पाटील यांचा 5वा वाढदिवस गरजू मुलांसोबत साजरा करत सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण निर्माण करण्यात आले। जनसेवा हीच ईश्वर सेवा या आमदार संग्राम जगताप यांच्या विचारातून प्रेरणा घेत वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला टाळून सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। बालघरातील मुलांसोबत केक कापून त्यांना शैक्षणिक साहित्य, खाऊ व उपयुक्त भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला आणि उपस्थितांच्या मनात समाधानाची भावना निर्माण झाली। या कार्यक्रमातून समाजात वाढदिवस समारंभ हे सामाजिक उपक्रमांसाठी वापरावेत असा सकारात्मक संदेश देण्यात आला। यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, अंकुश मोहिते, सिद्धार्थ आढाव यांच्यासह मित्रपरिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपले मित्र पप्पूजी पाटील यांच्या 13व्या वाढदिवसासाठी जमले होते। त्यांनी जो हा कार्यक्रम या ठिकाणी जो आपला बालघर प्रकल्प आहे, जे गोरगरीब अनाथ मुलं या ठिकाणी असतात, आपण दरवेळेस आवाहन करत असतो की आपण जे अनाथ मुलं आता वाढदिवसानिमित्त काही लोक हॉटेलमध्ये मुलांचे वाढदिवस साजरे करतात, तर आपण गोरगरीब मुलांसाठी बालघर इथे किंवा कोणत्या पण अनाथ आश्रम करावं असं आपण आवाहन करत असतो। तर त्या आव्हानाला प्रतिसाद देत पप्पूजी पाटील यांनी जो हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो व स्वागत करतो सर्वांचं। या ठिकाणी त्यांचे जे नातेवाईक आलेले सर्वांचं, मित्र परिवारांचं या ठिकाणी स्वागत करतो व जे गुंड सर आहेत त्यांचं कायम मुलांसाठी एक धडपड चालू असते। आत्ताच त्यांनी आपले पात्रे जे सिंगर आहेत त्यांनी पण एक कार्यक्रम आयोजित केला होता माऊली सभागृहामध्ये, मुलांसाठी निधी उपलब्ध करून त्यांना काय लागतं त्यासाठी असे कार्यक्रम सर्वांनी साजरे केले पाहिजे व मुलांसाठी आपले जे काही वाढदिवस असतील, कोणते पण कार्यक्रम असतील या ठिकाणी साजरे करावं असंच मी आवाहन करतो। शौर्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा। आज आपण या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके मित्र पप्पू शेठ पाटील यांचे चिरंजीव शौर्यराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, त्याबद्दल मी पाटील परिवाराच्या वतीने व राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग व आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी आपल्या सर्वांचे स्वागत करतो व आपणही सर्वांनी या ठिकाणी येऊन आपले वाढदिवस व जे काही छोटे मोठे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाद्वारे या बालघरातील अनाथ मुलांसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे व हे करण्याची धडपड नेहमी आपल्याला आमदार अरुण काका सांगतात की जनसेवा हीच ईश्वर सेवा असते। या भावनेतून आपण या ठिकाणी सर्वांनी वाढदिवस साजरे करावे एवढेच या ठिकाणी सांगतो। छत्रपती शिवाजी महाराज तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना प्रथमतः विनम्र असं अभिवादन। आज ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात असे चिरंजीव शौर्य पप्पू शेठ पाटील यांना प्रथमतः वाढदिवसाच्या मंगलमय अशा शुभेच्छा। मुळात हा जो कार्यक्रम आहे हा एक कार्यक्रम माणुसकीचा, अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आज पप्पू शेठ यांच्या संकल्पनेतून आपण सर्वजण या ठिकाणी पाहतात की जे मुलं बेघर असतात, जे अनाथ मुलं असतात, अशा अनाथांच्या सोबत आपण आपला आनंद व्यक्त केला पाहिजे। ही जी सामाजिक भावना आहे, ही सामाजिक भावना प्रत्येक व्यक्तीने जोपासली पाहिजे। अशा पद्धतीचा हा संदेश या वाढदिवसाच्या माध्यमातून पाटील परिवाराकडून आपण घेतला पाहिजे। ज्याप्रमाणे ज्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रोज असतो, असे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आयुष्यमान सुरेश भाऊ बनसोडे यांचं नेहमी सांगणं असतं की तुम्ही समाजाला जर काय दिलं तर तुम्हाला समाजाकडून त्यापेक्षा 3 पटीने मिळत असतं। तर अशा पद्धतीनं त्यांच्याच मार्गावर आणि त्यांनी सांगितलेल्या शिकवणीनुसार आम्ही सर्व मार्गक्रम करत असतो आणि आम्ही भविष्यात शब्द देतो की आमच्याही घरातला कुठलाही प्रसंग असो, कुठलाही कार्यक्रम असो, आम्ही या ठिकाणी या सर्वांमध्ये येऊन नक्की साजरा करूया आणि पुनश्च एकदा शौर्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा। धन्यवाद। हा जो कार्यक्रम ठेवलाय
पप्पू पाटीलने, मी त्याला राहुलच म्हणते, तो एकदम म्हणजे एकदम कौतुकास्पद आहे. हे सर्वांनी आपल्या मुलांचे जे वाढदिवस करतो, वायफट खर्च करतो, तो करण्यापेक्षा ह्या मुलांसाठी जर काही केलं तर ते खूप चांगलं आहे आणि सर्वांनी करावं असं माझी इच्छा आहे इथून पुढं. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.